प्रयोग सुरू केला, माझी एंट्री 10 मिनिटांनी असायची आणि लक्षात आलं की त्या सगळ्या गडबडीत माझी पॅन्टच आणायला विसरलोय आपण. माझं पहिलं नाटक होतं आणि प्रायोगिक बालनाट्य, त्याच्यामध्ये मी चार्ली चॅप्लिनचं काम करत होतो. आणि प्रायोगिक नाटकात जसं असतं तसंच होतं, म्हणजे आम्ही कलाकारच सगळे सेट आणायचो, मी सगळ्यांचा मेकअप करायचो आणि प्रयोग कसा बसा आम्ही सुरू करायचो. तर एकदा काय झालं, आमचा दिग्दर्शक होता आजारी, त्यामुळे त्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकली होती की बाकी सगळं तुम्ही मॅनेज करा, मी प्रयोगाच्या वेळेच्या इथे येतो. आणि ठीक आहे म्हणलो, आणि 6चा प्रयोग होता आणि 5:45 वाजले आणि आम्ही अजून थिएटरलाही पोचलो नव्हतो, हे आमच्या लक्षात आलं. आणि मग म्हटलं आता हे जर दिग्दर्शकाला सांगितलं की आपला अजून सेटच आला नाही आहे तर तो खूप आरडाओरडा करेल. आणि सेट असा एका ठिकाणी नसल्यामुळे काही माझ्या घरनं असायचं, काही कोणाच्या दुसऱ्याच्या घरनं असायचं, काही तिथल्या घरनं असायचं, त्यामुळे ते सगळीकडनं तो सेट गोळा व्हायला अजून 1-1.5 तास तरी जाणार आहे आमच्या लक्षात आलं. मग आम्ही काय केलं, पहिल्या अंकाचा सेट आणला आणि त्याला खोटं सांगितलं की आलाय सेट आलाय बघ, आपण प्रयोग सुरू करू. आणि प्रयोग कसा बसा सुरू केला आणि प्रयोग सुरू केला, माझी एंट्री 10 मिनिटांनी असायची आणि लक्षात आलं की त्या सगळ्या गडबडीत माझी पॅन्टच आणायला विसरलोय आपण. आणि चार्ली चॅप्लिनचा कॉस्ट्यूम, त्याच्यामध्ये मी शॉर्ट्समध्ये आलो होतो आणि माझी प्रेक्षकांमधनं एंट्री असायची. आणि आता वाटलं आता काही खरं नाही, आता बहुतेक शॉर्ट्स घालून चार्ली चॅप्लिनला तंगड्या दाखवत एंट्री घ्यायला लागणार. आणि मी बाहेर गेलो प्रेक्षागृहाच्या आणि ऑडियन्सच्या मागे जाऊन उभा असताना माझा एक मित्र 2 व्हीलरवरनं माझी पॅन्ट घेऊन आला. माझं म्युझिकचा पीस सुरू झाला, मी पॅन्ट घालत स्टेजवर गेलो, लोक खूप हसली, नाटक सुरू झालं. आणि त्या रात्री तो प्रयोग सक्सेसफुल केल्यावर मला वाटतं मी खरं नाटकाच्या आणि नाटकाच्या होणाऱ्या फजितींच्या प्रेमात पडलो.